गुड मॉर्निंग म्हणते भैया गुड मॉर्निंग म्हण की फारुळे मी म्हणली की गुड मॉर्निंग नमस्कार म्हण नमस्कार नमस्कार म्हण ना तू म्हणते मी म्हणते नमस्कार तू नमस्कार गुड मॉर्निंग हाय तर पाहता आम्ही आलो दिव्या घरला आणि आज आहे आमचा रात्री आलो आम्ही मस्त जेवण केलं आणि खूप थकलो होतो म्हणून झोपून गेलो आणि आता उठून आम्ही चाललोय सकाळी सकाळी बीच वरती. दादी आपण कुठे चाललोय? बीचवर. आमच्या दादीला कुठं कशासाठी आलो बाबा आपण कोकणात? कशाला आलो कोकणात? झापड आता तिकडे गेलो तर आम्ही आलोय आता दिव्या घरमध्ये. आता आम्ही जाणार आहे सकाळी सकाळी बीचवर. इकडे हे दोघं थांबल्यात. हाय जानिया इकडे बघा आता यांचं चाललंय आणि इकडं हाय गुड मॉर्निंग. दाद्या पण आमचा इकडे आता इकडे एक एक निघालेत. आम्ही इथं थांबलोय स्टे केलेला आहे आम्ही सदाफुलीमध्ये. पास आहे इकडं खाली हॉल आहे हॉलमध्ये आम्ही थांबलोय आणि बाकीचे सगळे जेंट्स इथून वरती गेल्यानंतर थांबलेले आहेत. मस्त सकाळी सकाळी चहा झाला नाश्ता झाला. आता चाललोय बीचवरती आपण. तर चला जाऊया आपण. आपट्याची बघा ना अशी वरती न जाता चला बीचवर सापडी गेली दादाला काय करते तर बघा आता स्वाद घरचा खानावळ. खूप सारे हॉटेल्स इथं. आम्ही राहिले सदाफुलीमध्ये. बघा आता इकडे सगळे चालल्यात पर्यटक. बिन चपलीची वाटते बघणार. ए सोना दादी सोन्याला आवाज दे रे. मग अशीच यायला पाहिजे होत आता हे बस. तर मंडळी पाहताय ना आम्ही किती आमचं दाद्या म्हणजे मुलं सगळ्यांनाच आवडतं बीचवरती जायला. कोणाला आवडत नाही असं नाही. तर सगळ्यांना घेऊन आलो होतो. बरेच जण फर्स्ट टाईम होते. बरेच जण 2दा ते 3दा आलेले होते.
पण याचा आनंद काही वेगळाच असतो फॅमिलीसोबत ट्रिपवरती येणं. आणि सकाळी आलो उठून बाकीचे म्हणताल जेंट्स लोक तर ते सगळे फिश मार्केटमध्ये फिश आणायला गेलेले होते. आणि आम्ही इथं सकाळी म्हटलं चला मुलांना पण जायचं होतं म्हणून सकाळी आम्ही सगळेजण इकडं आलो आणि जाताना नाश्ता करायचं आमचं पुन्हा ठरलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कोकणात आला तर कोकणात आल्यानंतरनं छान असा घावणं, आंबोळी आणि मोदकचा नाश्ता करायला विसरायचं नाही बरं का. तर या ठिकाणी बऱ्याचशा राईड होत्या. बघूया आता यातली कुठली राईड करू ते तर तुमच्याबरोबर ते आम्ही नक्की शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू करा, पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आता बीचवरून खेळून आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, ही केळी आहे खूप सुंदर अशी गोड आहे. दिसायला कच्ची केळी दिसतात ते, परंतु गोड अशी आहे. 100 रुपये डझनसुद्धा केळी इथं आहे आणि गोड असल्याने आणि कोकणी केळी आहे. तर इकडं तुम्ही पाहू शकताय की आयतं जे आपल्याला आंबोळी म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा, डोसा सगळ्याची पिठं ह्या ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. ही केळी विचारत होते मी या ठिकाणी कशी आहे. आणि हां, पुढे जाणारे आपण नाश्ता करायला तर पाहूया आपण नाश्त्यामध्ये मस्त घावणं आणि उकडीचे मोदक. तर आता हे पहा,
हे अगदी ओल्या खोबऱ्याचं आणि ताज्या नारळाचं, आमच्या समोर नारळ फोडलेलं होता त्याचं सारण केलेलं आहे. आणि इकडं तांदळाच्या जी साईडने बाहेरून पारी असते ते पारी या काकू लाटत आहे. तर ना खूप सुंदर असे इथं आल्यानंतर ना यांच्यासारखा नाश्ता केला पाहिजे. आपला नेहमी आपण रवा, उपमा, पोहे किंवा शिरा वगैरे खातोच. तर या ठिकाणी आलं की या ठिकाणचा स्पेशल नाश्ता असा घावणे, आंबोळी आणि उकडीचे मोदक खाल्ल्याशिवाय कोकणातून परत जायचंच नाही बरं का. आणि हा आम्हा सर्वांचा फेवरेट नाश्ता आहे. तर आता आणि हां चला, काकूंनी मोदक कसे भरलेले आहे हे तुमच्याबरोबरती मी शेअर करणार आहे. पुन्हा एकदा सांगेल, जर कोकणात ट्रिपला येत आहे तर इथली घावणं, आंबोळी आणि उकडीचे मोदक खाल्ल्याशिवाय अजिबात जायचं नाही बरं का. मला दाखवा ना काकू. पन्नास मोदक केले. ज्याला त्याला जमत असते आहे का नाही. रोजची सवय झाली. तुमचं वर्षभर असतं का हाच बिझनेस? वर्षभर आता जूनमध्ये कमी होतं. पावसाळ्यात कमी होतं का? हो का? पावसात नसतं का मग इकडं? पर्यटकच नसतात का? पर्यटक येत नाही पावसाळ्यात. बरोबर आहे. समुद्राचं उलट पाणी इथपर्यंत येतं का मग? नाही. पाणी आहे तेवढंच राहतं. इकडे काही धोका नाही पाण्याचा. हां ना, बरं आहे तेवढं तरी. मग त्यावेळेस काय काम करता तुम्ही? का निवांत असतं शेतीची कामं. अच्छा. तर मंडळी, काय मग कसे वाटले तुम्हाला आपले छान असे उकडीचे मोदक? किती सुंदर दिसत आहेत ना. तर चला तर मग मोदक आणि घावण्यांचा नाश्ता आम्ही करून घेतो. या तुम्ही पण नाश्ता करायला. कधी लागते म्हण ना.